ग्रामपंचायत खल्लार अंतर्गत विविध मागण्यांकरता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन. जनसमस्या संघर्ष समितीचे एक दिवसीय धरणे आंदोलन. मौजा खल्लार बसस्टँड ते खल्लार गावापर्यंतचा रोड मागील अनेक वर्षापासून खराब स्थितीत असल्यामुळे या रोडचे रुंदीकरण करण्यात यावे व रोडचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे. राज्य परिवहन महामंडळ दर्यापूर यांनी दर्यापूर ते आसेगाव मार्गे धावणाऱ्या बसेसमध्ये कपात केली आहे व खल्लार गावापर्यंत येणाऱ्या बसेससुद्धा बंद केल्या आहेत. खल्लार व आसपासच्या खेड्यातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणाकरता दररोज बाहेर ठिकाणी बसने प्रवास करतात. या मागणीसाठी जनसमस्या संघर्ष समितीचे एक दिवसीय धरणे आंदोलन काल दर्यापूर तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मौजे मलकापूर येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली असून गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली नाही, परंतु अद्याप पाईपलाईन जोडण्यात आली नाही. यामुळे जनतेचे हाल होत आहेत. पाण्याच्या टाकीला पाईपलाईन जोडण्यात यावी. पावसाळी काळात लांडी येथून खल्लार गावात येण्यासाठी रस्ता नाही, याची गंभीर दखल घेऊन मौजा चंद्रपूर स्मशानभूमी लगत असलेल्या खल्लार ते लांडी या रस्त्याचे पक्के बांधकाम करण्यात यावे, ही मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. खल्लार येथील जिल्हा परिषद विभागाची इयत्ता 1ली ते 8वी उर्दू माध्यमाची शाळा असून संबंधित शाळेला उर्दू शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत खल्लार लांडी मलकापूर येथे वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती करू नये. संबंधित 3ही गावांमध्ये स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये, या विविध मागण्याकरता जनसमस्या संघर्ष समितीच्या वतीने काल दर्यापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दर्यापूरचे तहसीलदार डॉक्टर रवींद्र कानडे यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. सदर आंदोलन महेश कुरळकर यांच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट धर्मेंद्र आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सदानंद गोबरे, धीरज राऊत, शेख कलाम, प्रवीण आठवले, गौतम दामले, पंकज सावरकर, किरण माहुरे, संजय खंडारे, विनोद मोहोड, दिगंबर खंडारे, रफिक बेग, सत्तार शहा, देवेंद्र मोहोड, श्याम थोरात, गजानन खंडारे, मिलिंद कुरळकर, शुभम कुरळकर, राजेंद्र वर्दे, अमोल नेतनराव, विनोद गुर्दे, ज्ञानेश्वर जांभळे, मोहम्मद शेख सलीम, रिजवान बेग यांच्यासह बहुसंख्येने नागरिक या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.